मित्रांनो, मी डॉक्टर गणेश राळ, अध्यक्ष मेडिकल हॉस्पिटल. आपण आता जग सावरलेलं आहे. आपण खूप मोठ्या महामारीतून बाहेर पडलेलो आहोत. 2020 साली जगाला नवीन एक महामारी ची सुरुवात झाली, कोविड-19ची. त्यावेळेस आपल्याला माहिती नव्हती की त्याला कसं समोर जायचं. आणि त्यावेळेस सगळ्यात जास्त गरज होती की ती हॉस्पिटल मधल्या सुविधांची. विशेषतः हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या सुविधा आहेत का, हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवणारे प्लॅन्ट आपल्याकडे आहेत का तेवढे, आणि विशेष म्हणजे हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची आयसीयू सुविधा आहे का. तर ह्या काळामध्ये जर सर्वात मोठं काम केलं असेल तर आपल्या भागातील कार्यक्षम आमदार माननीय चेतनदादा तुपे पाटील त्यांनी वेगवेगळ्या आणि त्यांचे सहकारी डॉक्टर शंकरू जगदाळे यांनी वेगवेगळ्या हॉस्पिटलचा सर्वे केला. वेगवेगळ्या ऑक्सिजन प्लॅन्टवरती स्वतः जाऊन भेटी दिल्या. तिथे खरंच तेवढी ऑक्सिजन पुरवठा होतोय का, आणि ज्या हॉस्पिटलमध्ये सुविधा आहेत तिथं व्हेंटिलेटरच्या सुविधा आहेत का, त्या वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःच्या खर्चातून काही हॉस्पिटलला व्हेंटिलेटर दिले. आमचा जर विचार केला आमच्या हॉस्पिटल, तर त्यांनी आमच्या हॉस्पिटलला एक व्हेंटिलेटर त्यावेळेस कोविडच्या काळात व्हेंटिलेटर घेऊन गेला. आणि त्याचा उपयोग पण पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात झाला, कारण कोविडच्या पेशंटला सगळ्यात जास्त गरज होती ऑक्सिजनची, आयसीयूची आणि व्हेंटिलेटरची. तर त्यांनी जो व्हेंटिलेटर दिला त्याच्या आधारे आम्हाला बऱ्याच पेशंटवरती उपचार करण्यात यश आले. बरेच पेशंटला व्हेंटिलेटर, म्हणजे कोविड काळात व्हेंटिलेटर कायम कोणतं ना कोणतं पेशंट राहायचं. त्यामुळे अनेक पेशंटचे जीव वाचले गेले आणि कुटुंबाला हा आधार मिळाला. तर खरं विचार जुन्या आठवणीचा काळ विचार केला तर कोविडच्या काळामध्ये माननीय आमदार चेतन पाटील तुपे यांनी आणि आमचे मित्र डॉक्टर शंकरू जगदाळे यांनी कोविडच्या काळात काम केलं. विशेष म्हणजे शंतनूचं पण आम्हाला कौतुक असं वाटतं, कारण ते स्वतः डॉक्टर वैद्यकीय व्यवसायातले असल्यामुळं आमदारांना याचा खूप मोठा त्यांचा फायदा पण झाला त्याच्या सल्ल्याचा, की वेगवेगळ्या पेशंटला बेड उपलब्ध करून देणं, आयसीयू बेड उपलब्ध करून देणं, व्हेंटिलेटर करून देणं, आणि विशेष म्हणजे त्या पेशंटची बिलं कमी करणं. कारण या महामारीमध्ये जो प्रत्येक कुटुंबातलं कुणी ना कुठं ऍडमिट असायचं, आणि त्यांची बिलं कमी करून देणं माकम दरात. कधी कधी पेशंट फ्री पण, म्हणजे शंतनूचा फोन आला की आमदारांना तर फोन करायला, किंवा आमदारांचा फोन आला तर कधी कधी पेशंट आम्हाला आहे असे मोफत पण सोडायला लागायचे, पण ते पण आम्ही आवडीने आदराने सोडायचो, कारण त्याचा उद्देश मात्र प्रामाणिक असायचा त्या बाबतीत की लोकांना मदत कर. तर ह्यांनी केलेलं काम खरंच कौतुकास्पद आहे, आणि कुटुंबाला त्याचा फायदा झाला आणि पेशंटला फायदा झाला, आणि त्याच्यामुळे अनेकांचे जीव वाचले गेले.